श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जीवन फार सुंदर आहे आणि आपलं जीवन जगत असताना अतिशय महनीय व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये येत असतो. कारण जीवन हा एक प्रवास आहे म्हटलं असतं. माणूस आपल्या प्रवासाला निघालेला असतो आणि आपल्या प्रवासामध्ये हे सगळे सहप्रवासी आपल्याला मिळत असतात आणि त्याच्यामुळेच आपलं जीवन सुंदर आणि सुखकर होत असतं. कारण त्याला सत्संग लाभलेला असतो. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण माणूस घडत असतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की अनेक दान आपण देत असतो, पण प्रत्येक दानामध्ये ज्ञानदान हे एक पवित्र दान आहे. आणि अशा पद्धतीचं ज्ञानदानामध्ये एक तपस्वी असं व्यक्तिमत्व आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, आज आपला कार्यक्रम सुरू आहे माझा जीवन प्रवास. आणि या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांच्याकडनं आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत असे माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी माजी अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण, त्याचबरोबर संचालक विस्तार शिक्षण या महत्त्वाच्या पदावरून 40 वर्ष 2 महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आज आपल्याशी संवाद साधत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास. एखादी व्यक्ती जन्माला येते आणि ती महनीय कार्य करून आपल्या राज्याला आणि देशाला आपल्या सर्वांचं नाव आदर्श करून आपल्या संस्थेच्या प्रती एक कृतज्ञता भाव ठेवून त्यांचं केलेलं योगदान हे नव्या पिढीनं जाणून घ्यावं. अगदी हाच प्रामाणिक उद्देश ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या 90.8 FM चॅनलवरनं आज आपण जाणून घेणार आहोत माननीय डॉक्टरांचा जीवन प्रवास. तर एखाद्या व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचं तपस्या ही फार महत्त्वाची असते. तो माणूस लहानपणापासून ज्या अनेक गोष्टीशी तडजोड करून अनेक गोष्टीवरती संघर्ष करून मात करून इथंपर्यंतचा प्रवास गाठलेला असतो, शिखर गाठलेला असतो. हे जाणून घेत असताना नेहमी माणसं शिखराकडे बघत असतात, पण त्याचं बालपण, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही कुठेतरी जाणून घ्यायला खूप आनंद वाटत असतो. आणि अगदी या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की डॉक्टर श्रीमंत रणपिसे यांच्या नावातच श्रीमंती आहे. मनाची अत्यंत श्रीमंती असणारा हा माणूस यांचं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आमच्या निश्चित श्रोत्यांना आवडेल. सर, काय सांगता येईल? नमस्कार मंडळी. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी 90.8 FM यावर आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आणि कृषी वाहिनीचे आभार व्यक्त करतो. सर्वसाधारणपणे सर्वांचं जे कौटुंबिक साम्य असते किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असते त्याच्यापैकीच माझी पण आपल्यासारखीच आहे, पण थोडं वेगळं पण आहे. म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या पुढं मनोगत व्यक्त करत आहे. मी तसं पाहिलं तर मी दुष्काळी भागातील गोंदवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा हा फार दुष्काळ म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर असणारा एक वेगळं भाग की ज्या ठिकाणी 200-250 सुद्धा पाऊस पडत नाही आहे आणि वर्षभर आणि कित्येक वर्ष हे दुष्काळ खाईत असलेला लोटलेला हा भाग. आणि ह्या भागाची वैशिष्ट्य असं की या भागातील शिक्षणासाठी किंवा तुमची मिलिटरी असेल किंवा गोदी कामगार असतील मुंबईचे आणि पोलीस भरती असेल, तर या दुष्काळी भागामुळं शैक्षणिक हा एक पर्याय या भागासाठी वरदान ठरलेला आहे. आणि त्या दृष्टीनेच शिकलं तरच तुम्हाला काहीतरी तुमची प्रापंचिक किंवा वैयक्तिक किंवा तुमची उपजीविकेसाठी काहीतरी साधन मिळणार आहे. आणि ह्या धर्तीनेच मी सुद्धा मी पण एक मजूरवर्गीय कुटुंबातून जन्म घेतला आणि घरची परिस्थिती हालाकीच असताना एक जे आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा जे आपल्या घरात मिळेल त्याप्रमाणे प्रयत्न करून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आमची जी आई होती, आई आमची अडाणी होती, परंतु तिला फार शिक्षणाची गोडी होती आणि ती म्हणायची मी भरपूर काम करते पण तुम्ही शिका. आणि केवळ तिच्या प्रेरणेने म्हणा, तिच्या आशीर्वादाने म्हणून आम्ही शिकत गेलो. मग प्राथमिक शिक्षण आमचं जिल्हा परिषद शाळा गोंदवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी झालं, एक 1ली ते 7वीपर्यंत. मग त्याच्यानंतर आमच्याच भागात हायस्कूल आहे, फलटण एज्युकेशन सोसायटीचं 976 हायस्कूल गोंदवले बुद्रुक या ठिकाणी एक 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि हे शिक्षण करताना घरची परिस्थिती आणि आमच्या बंधूचं वडिलांचं आणि यांचं सहकार्य आणि प्रेरणा, त्यामुळे मी प्राथमिक शिक्षण आणि हायस्कूल शिक्षण गोंदवले गावात केलं. आणि तदनंतर आमचे जे थोरले बंधू होते त्यांचं शिक्षण 11वी झाले आणि ते शिक्षक म्हणून पेशामध्ये जॉईन झाले.
आणि कदाचित ते त्या ठिकाणीच आमच्या घराला टर्निंग मिळालं की एक आर्थिक स्रोत हे घराला मिळालं आणि त्यामुळं मग पुढच्या शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले. आणि मग आमच्या बंधूंनी मला एक आपल्या सातारा जिल्ह्यातलं एक नावाजलेलं कॉलेज सायन्स कॉलेज कराड की ज्याचं नाव सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठं आहे, त्या ठिकाणी आमच्या बंधूंनी मला घातलं आणि 11वी-12वी त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी कमवा आणि शिकाय योजना असेल किंवा बाकीच्या योजना असतील, हॉस्टेलचे बाकीचे असतील, तर त्या ठिकाणी मी 11वी-12वी पूर्ण केलं. तर ही थोडी पार्श्वभूमी आहे की हिनेकडून हे शिक्षण आणि मग नंतर मग 11वी-12वी झाल्यानंतर पदवीधर शिक्षण कोल्हापूरपासून माझं पुढचं सुरू झालं. अगदीच निश्चित श्रोते हो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे माझा जीवन प्रवास आणि यामध्ये आपल्याशी संवाद साधत आहेत माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, माझे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण. आणि त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवलं असेल की आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या कुटुंबाविषयी जे उत्तरदायित्व असतं किंवा जी कृतज्ञता असते तो भाव त्यांच्यामधनं जाणत असतो. मानदेशामध्ये जरूर पाऊस पडत नसेल, थोडा दुष्काळी भाग म्हणून ओळख असेल, पण मानदेशी माणूस हा फणसासारखा आहे. वरून जरी असा वाटत असेल तर आतून अतिशय हळवा आणि माणूस प्रकार त्यांच्यामध्ये दडलेला असतो. हेच आपल्या सरांच्या बोलण्यातनं सातत्यानं जाणत असतो. आपल्या आई वडील, माता पिता हे आपले पहिले गुरु असतात आणि त्यांच्याप्रती दिलेली कृतज्ञता, आपला बंधुभाव, बंधुप्रेम हे सुद्धा असं ओतपोत त्यांच्या शब्दामध्ये बोलताना आपल्याला जाणवतंय आणि ह्याला ऐकताना अतिशय छान पद्धतीने वाटतं. अशा पद्धतीच्या सामान्य कुटुंबातून असामान्य कर्तृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीमंत रणपिसे. आणि अगदी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने आई वडिलांनी जन्मताच त्यांचं नाव श्रीमंत ठेवलेलं आहे. बघा माणसामधली श्रीमंती किती महान दिसते हे त्यांच्या बोलण्यात आपल्याला जाणवत असतं. आणि सर, आपलं हे बालपणीचं सगळं शिक्षण त्या ठिकाणी झालं, आपण कौटुंबिक पार्श्वभूमी या ठिकाणी विषद केलात आणि 12वी पर्यंतचं शिक्षण आपण सायन्स कॉलेज कराड सारख्या भूमीतून जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ज्याचं नाव घेतं आता अशा या शाळेमध्ये असेल. आणि 90.8 FM माध्यमातून कराड शहरातील किंवा सातारा जिल्ह्यातील अनेक कृषी पदवीधर किंवा विद्यार्थी ऐकत असाल, पण आपल्या शाळेच्या प्रती सुद्धा किती कृतज्ञ भाव असतो हे सरांच्या ह्याच्यात जाणत असतं. त्यामुळेच असं म्हटलंय की विद्या विनयेनं शोभते. एखाद्या विद्या घ्यायचं असेल तर त्याच्यात विनयता किती असला पाहिजे, नम्रपणा किती असला पाहिजे हे डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवत असतं. त्यानंतर सर 12वीचं शिक्षण झाल्यानंतर एक कृषी पदवीधर होण्याचा तुम्हाला मान मिळाला. कृषी पदवीचं शिक्षण आपण कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणापासून चालू केलं. मग त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना एक ॲग्रिकॉस म्हणून आज सगळ्याच आपल्या ॲग्रिकॉस मुलांना जे एक स्पिरिट वाटतं त्या ठिकाणी अनेक कृषी मित्रांचा सहवास लाभत असतो आणि आपल्या आठवणीतली खरी प्रॉपर्टी आपली जर असेल तर आपले मित्र आहे असं म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून कृषी पदवीचं शिक्षण घेत असताना एक कृषी पदवीधर म्हणून आपले काय अनुभव आहेत? अनुभव फार चांगले आहेत, सुखाचे आहेत, काही दुःखाचे पण आहेत. एक कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे आपले नावाजलेलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंडरचं एक नाविन्यपूर्ण कॉलेज आहे की त्यावेळी आमच्या काळात फक्त 3च कॉलेज होते. एक धुळ्याला होतं, एक पुण्याला होतं आणि एक कोल्हापूरला होतं. तरी कोल्हापूरचं आमच्या गावापासून जवळ असणार आणि एक फार नावाजलेलं कॉलेज होतं. त्या ठिकाणी मी 1979ला आम्ही ॲडमिशन घेतलं. आणि तुम्ही म्हणता तसं मित्रपरिवार, कारण पहिल्यांदा घराबाहेर पडलेलो, 11वी-12वी केली आणि नंतर मोठ्या शहरात राहायला आलो. मित्रपरिवार हा असणं किंवा बाकी तिथले वातावरण समज होणं हे गरजेचं आहे. आता आमचा मी म्हटलं की आम्ही फार दुष्काळ भागात आलेलो आणि डायरेक्ट कोल्हापूर म्हणलं की धोधो पाऊस. म्हणजे जाताना जे ॲडमिशन आमची गावाकडं मी आलेलो, आमचे पत्रेचे ट्रंक डोक्यावर घेऊन आम्ही हॉस्टेलला गेलो आणि ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आमचा पहिला दिवस कॉलेजचा सुरू झाला आणि मित्रपरिवार, हॉस्टेल अलॉटमेंट झाल्या आणि मग आमच्या नावाप्रमाणे जे अल्फाबेटिकली हॉस्टेल मिळाले आम्हाला. आता माझं रणपिसे असल्यामुळं नंतर म्हणजे RP ग्रुपमधले मला पार्टनर मिळाले. एक माझे पार्टनर डॉक्टर पुसाळे म्हणून आहेत आपल्या दिगंजीचे आणि कैलासवासी राजेंद्र पवार, हे आमचे पहिल्या वर्षाचे पहिले मित्र. आणि खरंच या मित्राबद्दल एवढं सांगाय मला की आज तागायत वय साहेब 79 तो आता 2024 झालं. ते आम्ही फायनल इयरला ही जी आमची मित्रमंडळ होती तिथं आम्ही आपुलकी मित्रमंडळ तयार केलं. मित्रमंडळ आमच्यापासून जी सुरुवात झाली ती आता 3री पिढी. कालच माझा सेंडअप आपल्या विद्यापीठात झाला 28ला आणि 29ला माझ्या हा सगळं मित्रपरिवार ही पुसावळे पवार असतात, पवार आमचे आहेत नाही जवळ, पण जे बाकीचे मित्र मला भेटले. मंडकमाले साहेब असले आपल्या विद्यापीठात त्यांनी काम केलेलं आहे. गरड साहेब तिथं होते काही दिवस. नंतर आमचे कुलकर्णी होते, नंतर आमचे साठे साहेब होते, नंतर पाटील होते, अनिल मोहिते होते, घुमते आणि विमलनाथ घुमते होते. असे 10 ते 15 परिवार त्या ठिकाणी राहिला. आणि सांगाय खरंच आनंद वाटतो की तो परिवार
एक तिसऱ्या पिढीपर्यंत आम्ही आपुलकी या नावानं ठेवलेलं आहे आणि त्याचा प्रत्येक वेळेला येतो. आणि त्या लोकांना मी या ठिकाणी माझ्या निवृत्तीनंतर 27 तारखेला त्यांचा 29-30ला या ठिकाणी त्यांचं गेट टुगेदर घेतलं, शिर्डी शनी दर्शन घेतलं आणि आमचा कार्यक्रम संपला. असं जीवनात आपल्याला आईवडिलांना राहतात, नात्याबद्दल ज्यांची कोणी असेल तो मित्रपरिवार, आणि हा असाच मित्रपरिवार राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. श्रोते, खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झाल्यानंतर एक कृतज्ञता पत्र सरांनी सर्व विद्यापीठातल्या पाठवलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मित्रपरिवारांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीनं आपुलकी या माध्यमातून केलेला आहे. कारण आयुष्यामध्ये माणसाला सत्संग फार महत्त्वाचे असते. आपलं घरदार सोडल्यानंतर जे आपली जीवाभावाची मित्र असतात ही खरी श्रीमंती आहे. आणि खरंच डॉक्टर श्रीमंत रणपिसे सरांनी ही श्रीमंती जोपासलेली आहे आणि आपल्या आठवणीतल्या मित्रांच्या सुद्धा या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. निश्चितपणे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे हे अनेक मित्र असतील तर त्यांना या मित्रत्वाचा पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी. सर, आपण मग यानंतर सगळं कृषीचं पदवीचं शिक्षण घेतलं आणि मग कृषी शिक्षण झाल्यानंतर करिअरची सुरुवात हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचं टप्पा असतो. त्यानंतर आपण प्राध्यापक ते विभाग प्रमुख या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मग हे असताना हा प्रवास कसा होता सर? प्रवास फार चांगला होता. आपल्यासारख्या सहकार्याशिवाय प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटीवर, प्रत्येक वळणावर भेटत गेले. पण त्याच्या अगोदर मी माझ्या कोल्हापूर शिक्षक वर्गांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन की फार अगदी चांगले शिक्षक की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना समोर घेणारे असे शिक्षक भेटले. त्यांचे अध्यापन चांगलेच असेल ना, प्रश्न नाही त्याबद्दल, पण समजून घेणाऱ्या खेड्यातल्या विद्यार्थ्याला हे फार चांगलं त्या ठिकाणी आम्हाला वळण दिलं. हॉस्टेलचं लाईफ त्या ठिकाणी आम्ही जाणलं. आणि सांगायला अर्थ नाही की आमच्या ह्या ग्रुपने, जी तुम्हाला मी आपुलकी मित्र मंडळ सांगितलं की आमचा एक 10-15चा ग्रुप होता. ह्या ग्रुपने आमचे पी.टी. पाटील सर म्हणून त्यावेळेला रेक्टर होते त्या ठिकाणचे, चवई साहेब म्हणून आमचे डेअरी सायन्सला आमचे प्राध्यापक होते, असे सहकार्य त्या ठिकाणी भेटले. आणि त्यांच्या प्रेरणेनं आपली कोऑपरेटिव्ह मेस आम्ही आमच्या ग्रुपनं 3 वर्ष न डगमगता व्यवस्थित आम्ही विद्यार्थ्यांना जेवण देऊ शकलो. आणि 100 रुपये एवढं बिल समिट ठेवून सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी व्यवस्थित पौष्टिक जेवण आम्ही 3 वर्ष दिलं. तर हे एक आमच्या ग्रुपचं एक फार मोठं सहकार्य कॉलेजला लाभलं. 3 वर्ष मेस चालवल्यामुळं विद्यार्थ्यांना व्यवस्थित जेवण, कुठेही बाहेर जावं लागलं नाही. नाश्त्यापासून ते संध्याकाळी जेवणपर्यंत देण्याकडे लागलं. शिक्षकांचं योगदान फार मोठं आहे. त्यांच्यामुळे आम्ही घडलो. त्यांच्यामुळेच की चांगलं आम्हाला पर्सेंटेज मिळालं. आम्ही MSc राहुरीत केली. आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठ उद्यान विद्यापीठात MSc केली. MScला सुद्धा माझे जे गाईड असतील किंवा माझे सहकारी या ठिकाणी असतील आणि टीचर्स यांचं फार फार योगदान आहे. त्यांच्यामुळे आम्ही घडत गेलो. आम्ही खेडेगावातनं बुजरी पोरं असताना सुद्धा त्याला घडवण्यात या शिक्षक वर्गांचा फार मोठं सहकार्य आहे. आणि तदनंतर मग राहुरीतच आमची नोकरीची सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं श्रोते हो, अनेक विद्यार्थी आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून डॉक्टर श्रीमंत रणपिसे सरांना ऐकत असाल. आणि गुरु आणि शिष्याचं नातं काय असावं, आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, पण बघा एका विद्यार्थ्याच्या बोलताना कंठसुद्धा दाटून येतो आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना. हे प्रतिबिंबित होत असतं आपल्याला. आणि हे आपल्या गुरूंच्या प्रती असणारी कृतज्ञता प्रत्येक पावलोपावली अगदी क्षणाक्षणाला सर आपल्याला ठासून सांगत असतात. हाच आदर्श आपल्या तरुण पिढीपुढे, आपल्या तरुण विद्यार्थ्यांच्या समोर जावा म्हणून एक अधिष्ठाता या पदावरती राहणारे डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांच्या आपल्या गुरूंच्या प्रती असणारी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त होताना दिसत असते. सर, आपण राहुरीचा प्रवास सांगत होता. राहुरी या ठिकाणी आम्ही MScला झालो. मी उद्यान विद्याविभाग या ठिकाणी जॉईन झालो. आदरणीय त्यावेळेचे आमचे कुलगुरू डॉक्टर दत्ताराव साळुंके होते. आणि मग ते कोल्हापूरचे आमची बॅच जवळपास 37 विद्यार्थी आमचे MScला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये राहिले होते. आणि आमची बॅच भरपूर लकी होती. आज 150 मुलांच्यापैकी जवळपास 37 मुलं MScला लागली वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. आणि आम्ही MSc सुरू केली. आणि दुसऱ्या वर्षात आम्ही असताना SRAचे ॲडव्हर्टाईज विद्यापीठाचे निघाले. कृषी अधिकारी किंवा सिनियर रिसर्च असिस्टंट आपण म्हणतो, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, त्या ॲडव्हर्टाईज निघाले आम्हाला. आणि आम्ही 4th सेमिस्टरला असतानाच BSc फर्स्ट क्लास ज्यांना आहे त्याचं क्वालिफिकेशन हे कनिष्ठ वरिष्ठ संशोधन सहाय्यक होतं. आणि त्यामुळंच आमचं एप्रिल 84लाच आम्ही MScला 82ला आलो. आणि एप्रिल 84ला हा आम्ही आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या मुलाखती झाल्या आमच्या पुण्याला. आणि मुलाखतीसोबत एक नाविन्य मला सांगतो की मुलाखती पुण्याला VC ऑफ कॅम्पला व्हायच्या. सकाळी इंटरव्ह्यू व्हायच्या आणि 5 वाजता त्याची लिस्ट लगे आपल्या कॅम्पसमध्ये, राहुरीच्या कॅम्पसमध्ये नोटीस बोर्डला लागायचे की दीज कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड अँड दीज कॅन्डिडेट्स आर ऑन दी वेटिंग लिस्टला. तर एवढं पारदर्शक त्यावेळेला होती. आता पण आहे ना सांगता, पण त्यावेळेचं वेगळं नाविन्यपूर्ण. आणि मग आम्ही 26 एप्रिल 1984ला वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून राहुरी कृषी विद्यापीठात पहिली माझी सर्व्हिस कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी डायरेक्टर फार्म किंवा संचालक
फार्म या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी एक 5-7 महिने केल्यानंतर मग डिपार्टमेंटला आदरणीय आमचे माझे गाईड, माझे सहकार्य, माझे टॉलवर्स आमचे डॉक्टर UT देसाई साहेब, प्राध्यापक उद्यान विद्यापीठ यांची एक लिंबू वर्गीय संशोधन योजना होती. त्या योजनेमध्ये माझं डिपार्टमेंटला सिलेक्शन झालं आणि फार डॉक्टर देसाई साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत, राहतील आणि याच्या पुढे पण राहतील. कारण त्यांचं सहकार्य अगदी मला विद्यार्थी दशेपासून अगदी सरांचं एक वैशिष्ट्य 2 शब्दात सांगतो मी, फार वेगळं पण त्यांचं फार कडक बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अगदी डोळ्यात पाणी आणणार, पण इतकं मऊ, तुम्ही मगाशी म्हटलं की फणसाप्रमाणे की मदत इतकं करणार सरांनी की माझे MSc माझे गाईड वेगळे होते, डॉक्टर देसले म्हणून माझे गाईड होते, पण सगळं काम माझं डॉक्टर PN काळे साहेब आणि देसाई साहेब या लोकांनी केलं. आणि त्यांनी परत सर्व्हिसची सुरुवात डॉक्टर देसाई साहेबांच्याकडे झालं आणि त्यांच्या बरोबरीनं आम्ही घडत गेलो. जे आमचे जे आत्ता जे कर्तृत्व आहे किंवा जे काय आम्ही जे विद्यापीठाला काय थोडंफार देऊ शकलो तर त्याची मुहूर्तमेढ डॉक्टर देसाई साहेबांनी लावलेली आहे. आणि जे काय त्यांनी घडवलं आम्हाला, शिस्त काय असते, टाईम काय असतं आणि काम कसं करायचं ही त्यांनी अगदी बोल्डर ब्रदरसारखं शिकवलं आणि त्याचीच आमची मूर्तिपिंड रमली. एक छानपैकी SRAचं काम या ठिकाणी केलं. आणि तुम्हाला सांगा अभिमान वाटतो की जी आपण आता जी साई सरबती जे लिंबाची जात आपली वही करतोय, तर हे डॉक्टर देसाई साहेबांना आमचं काम आहे की जेणेकरून ह्या विद्यापीठाला आम्ही काहीतरी त्यावेळेला सुरुवातीपासून काहीतरी देणं लागतो आणि ते देण्याचा प्रयत्न केला. आणि आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज आपल्या महाराष्ट्रातले जे काही लिंबूखाली क्षेत्र आहे ते सगळं आपल्या विद्यापीठाच्या साई सरबती लिंबूच्या जातीखाली आहे. तर अशी सुरुवात विद्यापीठात झाली. त्यानंतर मग पुण्याला मी गेलो. पुण्याला मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून 1987 झालो. त्या ठिकाणी NIRP थोडे दिवस काम केलं आणि मग नंतर मग माझ्या PhDला परत देसाई साहेबांच्या अंडर 1990ला या ठिकाणी आलो. अशा पद्धतीचं आचार्यपदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्या पद्धतीने काम आचार्य पूर्ण 1993ला माझं पोस्टिंग कोल्हापूरला टीचिंगला झालं की ज्या ठिकाणी मी विद्यार्थी होतो. म्हणजे अभिमान मला सांगायचं वाटतं की ज्या ठिकाणी मी शिकलो त्या ठिकाणी मला शिकवण्याचा योग आला. आणि त्या ठिकाणी सुद्धा नंतरच्या काळात जे काय मला आमचे सहयोगी अधिष्ठाता असतील, प्राचार्य असतील, माझे सहकारी असतील आणि त्या ठिकाणी मग 1995च्या दरम्यान डॉक्टर TA मोरे आमचे आपले आदरणीय कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे त्या ठिकाणी ते IRI त्या ठिकाणी जॉईन झाले, कृषी महाविद्यालय कोल्हापूर. आणि मग त्यांची मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी लाभलं. 1996पर्यंत मी त्या ठिकाणी काम केलं. आदरणीय मोरे साहेब असतील किंवा बाकीचे माझे सहकारी तिथले असतील यांचं सहकार्याने तिथं मला काम करता आलं आणि विद्यार्थ्यांना अध्यापन त्या ठिकाणी केलं. फार आनंद आणि फार अभिमान वाटला. आणि मग एक विद्यार्थी ते प्राध्यापक असा जो प्रवास आपला होता आणि जिथं शिकलो आपण त्या उल्लेख केला की त्याच ठिकाणी आपण परत टीचिंगचा अनुभव मिळाला. त्या ठिकाणच्या काही सुखद आठवणी होत्या? आहेत ना. त्या ठिकाणी मी म्हटलं की PT पाटील सर एक होते आमचे, डॉक्टर अरुण मराठे हे हॉस्टेलला रिलेटेड असणारी माणसं होते. आणि डॉक्टर PM धुमाळ साहेब आता आहेत नाही, ते तिथे आमचे प्रिन्सिपाल होते. त्यानंतर आमचे डॉक्टर SS मगर साहेब आले की त्यांचं पण वर हस्त माझ्या माझ्या होता. तर ही मंडळ होती. मग काही देणे म्हणून आम्ही तिथं मॉनिटर म्हणून ज्या दिवशी 3 वर्ष होतो तर कॉलेजचे हॉस्टेलचे मॉनिटर म्हणून आम्ही काम केलं. त्या ठिकाणी शिक्षकांना शिकवण्याबरोबरच रोपनिर्मिती असेल विद्यापीठाच्या नर्सरीमधून किंवा बाकीचे जे काही प्रोग्राम रावीचे प्रोग्राम असतील, ह्या रावीचे प्रोग्राम्स आम्ही छानपैकी केले. आणि ते जे रावीचे विद्यार्थी असताना जे रावीचे विद्यार्थी आहेत ते आत्तापर्यंत माझ्याबरोबर अटॅचमेंट आहेत की एक जवळीक 6 महिने जे रावीचा प्रोग्राम त्यामुळे विद्यार्थ्याबरोबर आला आणि त्या विद्यार्थ्यांचा जे सहवास किंवा त्या विद्यार्थ्यांचं जे काही बंधन आहे ते आज तागात माझ्याबरोबर आहेत. जे विद्यार्थी अजून भेटतात, काही कॉलेजवर आहेत, काही प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, काही बँकेमध्ये आहेत. पण हे एक ऋणानुबंधन त्या विद्यार्थ्यांचं कोल्हापूर कॉलेजच्या हे माझ्याबरोबर अजून बरोबर आहे. अगदीच निश्चितच कोल्हापूरचा विद्यार्थी आणि कोल्हापूरची आठवणी. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये काम करण्याचा अतिशय छान अनुभव त्या ठिकाणी आला. आणि एक विद्यार्थी घडवण्यामध्ये सरांचं योगदान त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या माध्यमातून आलं. मला वाटतं 1996ला मी कोल्हापूर मुक्काम संपवून आपल्या सगळ्याच्या आदरणीय कुलगुरू असतील किंवा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संधी दिली. मी असोसिएट प्रोफेसरचे इंटरव्ह्यू दिल्या आणि डॉक्टर नेरकर साहेब त्यावेळेला आदरणीय कुलगुरू साहेब होते. आणि मग त्यांनी माझं सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या या पोस्टसाठी सिलेक्शन केलं. आणि माझं पोस्टिंग कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत नाशिक या ठिकाणी पोस्टिंग केलं. वास्तविक पोस्ट इकडे भरपूर होते. आपण इथे रिसर्च स्टेशनला मला पहिल्यांदा तिथे जावं लागलं. आणि त्या ठिकाणी जवळपास 96 ते 2001 हा माझा प्रवास आहे. फार
तिथलं संशोधन केंद्र विस्कळीत झालेलं होतं बरं. आणि बरंचसं तिथं सरांनी एक जबाबदारी दिली होती आणि 4-5 वर्ष मला त्या ठिकाणी काम करता आलं. ते द्राक्षाचे डेव्हलपमेंट असेल, कांद्याचं हे असेल, लसूण असेल, या 3 पिकावर त्या ठिकाणी संशोधन करता आलं. द्राक्षाचं एक टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान आपण तिथे डेव्हलप करता आलं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपण तंत्रज्ञान त्या शिफारशी ह्या विद्यापीठाला त्या ठिकाणी दिल्या. त्याचबरोबर त्याच काळात एक फुले बसवंत ही लसणाची नवीन जात हे आमच्या काळात तिथे डेव्हलप केली आणि विद्यापीठाच्या स्तरावरनं महाराष्ट्रात ती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले. तर हे एक नाविन्यपूर्ण काम त्या ठिकाणी मला करता आलं. डॉक्टर पुरकर साहेब आमचे असोसिएट डायरेक्टर ऑफ रिसर्च इगतपूरचे असतील किंवा माझे सहकारी तिथं काय असतील, डॉक्टर वास्करांनी मी तिथे त्या काय ठिकाणी त्या ठिकाणी काम केलं. डॉक्टर घुरे असतील पॅथॉलॉजीचे, डॉक्टर बिराड असतील आणि आता जे आपले डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर जे आमचे हेड आहेत डॉक्टर भीटी पाटील, हे त्यावेळेला माझ्याबरोबर वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि सगळ्याच्या सहकार्याने छानपैकी तिथं काम करता आलं. एक डेव्हलपमेंट आपली शेतकऱ्यांना बांधिलकी, मग ते मेळावे असू दे, शेतकऱ्यांसाठी कांद्याचं असू दे, द्राक्षाच्या जाती असू दे, हे सगळं त्या ठिकाणी एका वेळेनं करता आलं मला. निश्चितच. आणि खऱ्या अर्थाने श्रोते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं पिंपळगाव बसवंत या ठिकाणचं संशोधन केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम. त्यानंतरचा प्रवास कसा होता सर? त्यानंतर सर आपण म्हणतो की माझा विश्वास याच्यावर आहे की कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करत नाही, फळ तुम्हाला आपोआप मिळत जातं. आपलं काम याच्याकडे की कठोर परिश्रम पर्याय नाही आहे. त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मी काम करत राहिलो आणि मी राहील. मग पिंपळगाव बसवत असतानाच एक आपल्याला ज्ञात आहेच की असोसिएट प्रोफेसरपर्यंत आपल्या विद्यापीठात रिक्रुटमेंट असतं आणि त्यानंतरचं महाराष्ट्र कृषी संशोधन आणि शिक्षण परिषद आपली पुण्याची आहे त्यामार्फत इंटरव्ह्यूवर होतात. तर त्या ठिकाणी मग प्राध्यापकाच्या ॲडव्हर्टाईज आल्यानंतर मी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजला ॲप्लिकेशन केलं आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याने प्रेमामुळं माझं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी प्राध्यापक या पदावर नियुक्ती झाली आणि त्या ठिकाणी मी जुलै 16, 2001ला एक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग उद्यान विद्या महाविद्यालय दापोली या ठिकाणी जॉईन झालो. निश्चितच श्रोते हो, महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणून ज्या कोकण कृषी विद्यापीठ पुलीचा उल्लेख केला जातो आणि उद्यान विद्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केल्यामुळं सरांना परत एकदा कोकणच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. सर, कोकणामध्ये किती वर्ष होतं आणि काय तिथल्या आठवणी, कशा पद्धतीचं काम केलं? कोकणात खरंच एक नाविन्यपूर्ण किंवा डायव्हर्सिटी जास्त आहे आणि आदरणीय कुलगुरू त्या डॉक्टर मगर साहेबांचं पुण्याई किंवा त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांनी संधी दिली मला त्या ठिकाणी. आणि आपण म्हणाल की कोकणाचं कॅलिफोर्निया म्हणजे बरोबर आहे की फळानं अगदी सजून भरलेलं एक किनारपट्टी म्हणजे कोकण आपलं. मग तिथं आंबा असेल, फणस असेल, काजू असतील, मग ती करवंद असतील किंवा तुमचं कोकम असेल, असे व्हरायटी ऑफ फळं. मग ती अगदी लहान लहान फळं असतील, करवंदापासून जामपासून या ठिकाणी काम करता आलं. तिथं एक साधारण मी 2001ला गेलो आणि 2003ला 2 वर्ष आणि काही दिवस त्या ठिकाणी काम केलं. आदरणीय कुलगुरू डॉक्टर मगर साहेब, आपले डॉक्टर कोकाटे साहेब त्या ठिकाणी संशोधन विस्तार शिक्षण संचालक होते. डॉक्टर झांबळे साहेब की जे आता कोल्हापुरात स्थायिक झालेले आहेत ते तिथे संशोधन संचालक होते. हे अशा मान्यवरांच्या बरोबर काम करताना 2 वर्ष फार आनंद वाटला आणि विद्यापीठाला काहीतरी देणं लागतो म्हणून त्या ठिकाणी मला काम करता आलं. मग PhD विद्यार्थीच घडवले, MSc विद्यार्थी घडवले आणि एक अकॅडमिक डिपार्टमेंट, अकॅडमिक डेव्हलपमेंट त्या ठिकाणी डॉक्टर जोशींच्या मार्गदर्शनासाठी तिथे तयार करता आली मला. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या MPKVच्या प्रेमासाठी किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रेमापोटी परत आपली प्राध्यापकाची ॲडव्हर्टाईज MCRची या ठिकाणी आली आणि मी त्या ठिकाणी अप्लाय केलं. आणि तदनंतर मग माझे महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्याच पदावर प्राध्यापक उद्यान विद्या विभाग या ठिकाणी विद्यापीठात आपले सिलेक्शन झालं आणि साधारण ऑगस्ट 2003ला मी कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी परत विद्यापीठात जॉईन झालो. अगदीच. आणि पुन्हा सरांचा प्रवास कोकणातून डायरेक्ट धुळ्यामध्ये खानदेशामध्ये त्या ठिकाणी प्रवास त्यांचा त्या ठिकाणी आलेला आहे. तर मग खानदेशामध्ये काम करत असताना आपण त्या ठिकाणी सुद्धा सहयोगी अधिष्ठाता पदावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं. कसा अनुभव होता? आता त्या ठिकाणी मी जॉईन झालो तेव्हा आदरणीय डॉक्टर TA मोरे की ज्यांनी आम्ही कोल्हापूर या ठिकाणी एकत्र काम केलं त्या ठिकाणी तिथं असोसिएट डीन म्हणून त्या ठिकाणी होते सहयोगी अधिष्ठाता. आणि खरं मला आनंद वाटला की परत आपली जी नाळ कोल्हापुरात जुळली होती ती या ठिकाणी परत आपल्याला एकत्र केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी माझी सर्व्हिस सुरू केली. जवळपास ऑगस्ट 2003पासून ते परत 22 ऑगस्ट 2007पर्यंत त्या ठिकाणी हा प्रवास केला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर प्राध्यापक उद्यान विद्या असेल, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे असेल, एक वेगवेगळ्या पदावर
माझे सहकारी तिथले असतील, डॉक्टर एस डी पाटील असतील, डॉक्टर ढाकरे असतील आणि बाकीचे यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी मला काम करता आलं. आणि एक त्या ठिकाणचं एक नाविन्य सांगण्यासारखं आहे की डॉक्टर मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मल्टी स्टोरिंग फ्रूट क्रॉपिंग पॅटर्न, कोरडवाहू फळझाडांचा एक पॅटर्न शेतकऱ्यासाठी कसा करता येईल त्या ठिकाणी आम्ही डेव्हलपमेंट केला की जेणेकरून एक 5 ते 6 फळं एकत्र लावली आपण तर त्यापासून वर्षभर शेतकऱ्याला फायनान्शियल किंवा स्रोत, आर्थिक स्रोत त्यातून निर्माण होईल. अशी एकच बाग लावण्यापेक्षा कोरडवाहूची आम्ही आंबा असेल, डाळिंब असेल, बोर असेल, सीताफळ असेल आणि नंतर जांभूळ असेल, असं कॉम्बिनेशननं एक प्लॅन तयार केला आणि एक मॉडेल हे ड्रायलँड फ्रूट क्रॉपसाठी आपण त्या ठिकाणी डेव्हलप केलं आणि ते मग राहुरीत आले होते, आपल्याला रेकमेंड केलं विद्यापीठानं आणि त्या सगळ्या शेतकऱ्या ठिकाणी वापरलं जातं. तर एक नाविन्यपूर्ण काम तिथे केलं. त्यानंतर एक शेतकरी मेळावा एक मोठा आदरणीय त्यावेळेला डॉक्टर देशमुख साहेब कुलगुरू साहेब होते आणि आपले कोकाटे साहेब आमच्याबरोबरच राहुरीत आले होते, ते विस्तार शिक्षण संचालक होते. तर त्यांच्या काळात एक मोठा शेतकरी मेळावा आम्ही धुळ्याला मान्यवरच्या मार्गदर्शनाखाली घेतला आणि ते अतिभव्य मेळावा आदरणीय कुलगुरू साहेब संचालक विस्तार शिक्षण यांना फार अगदी आवडला आणि त्याची प्रशंसा सगळ्या विद्यापीठात आदरणीय कुलगुरू साहेबांनी केली आणि सर्वांना सांगितलं की शेतकरी मेळा कसा घ्यायचा ही डॉक्टर रणपिस यांना धुळे जाऊन विचारा आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. तर एक मोठी अचिव्हमेंट ह्या धुळ्याची त्या ठिकाणी मला मिळाली आणि धुळ्यानुसार मला भरभरून खानदेशानं एक ॲडव्हर्स कंडिशन म्हणायची, पण मी फार तिथे त्या संधीचं सोनं केलं आणि मला ज्या ठिकाणी जी संधी दिली आहे त्या ठिकाणी एक चांगलं काम करून मी त्या ठिकाणाहून परत ऑगस्ट 2007ला पुण्याला एक असोसिएट डायरेक्टर ऑफ रिसर्च NERP या ठिकाणी रजू झालो. अगदीच सरांनी सांगितले की कर्म करत राहा, कर्मण्येवा अधिकाराशे मा फलेषु कदाचन. नेहमी कर्म करत राहा. आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने जिथं जिथं सरांना संधी दिली त्या ठिकाणी संधीचं सोनं सरांनी केलेलं आहे. आणि मग तिथनं धुळ्याचा प्रवास परत पुण्यामध्ये आला. गणेशखिंड पुणे नावाजलेलं एक संशोधन केंद्र आहे. तर तिथला प्रवास कसा होता? आता गणेशखिंड आपल्याला माहिती असेल की आपल्या हॉर्टिकल्चरची पंढरी किंवा आपली जी हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट झालं महाराष्ट्रात. आज आपण महाराष्ट्राला उद्यानमध्ये किंवा फळ स्टेट म्हणून आपण विचार करतो आणि आहे पण तसं की मॅक्झिमम इनपुट किंवा मॅक्झिमम एक्सपोर्ट, मॅक्झिमम प्रोडक्शन फळाचं असेल, भाजीपाल्याचं असेल हे महाराष्ट्रात होतं. पण त्याची मूर्तपेढ डॉक्टर चिमासाहेब ब्रिटिशकालीन जे गार्डन आपले बॉटॅनिकल गार्डन गणेशखिंड आपल्याला सगळं ज्ञात आहे. आता अलीकडेच ती बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून आणि डिक्लेअर झालेलं आहे, हेरिटेज म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मला एक 1.5 वर्ष काम करता परत ADR म्हणून तिथं काम करता आलं आणि त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट मोठं संशोधन केंद्र आहे. फळाचं आहे, बाकीचे भाजीपाल्याचं आहे, बाकीचे पिकं आहेत, भाजीपाला असेल किंवा बाकीचे सिरियल्स असतील, पल्सेस असतील, बीन्स असतील, सगळ्याचं संशोधन केंद्र तिथं करता आलं आणि एक 8 ते 10 महिने मला त्या ठिकाणी काम करता आलं. पण छान त्या ठिकाणी बरं सहकार्य मिळाले आणि एक डिपार्टमेंटची किंवा एका ऑफिसची एक थोडी जडणघडण करण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी केला. पाण्याची तिथं सोय करण्याचा प्रयत्न केला आणि जे पडीक जमिनी त्या ठिकाणी होत्या, जे बाजूला तिथं वाढले ते कन्व्हर्ट करून कल्टिवेशन खाली मी आणले त्या ठिकाणी. बरं. आणि मग त्यानंतरचा प्रवास कसा होता? तदनंतर आदरणीय कुलगुरू साहेब डॉक्टर देशमुख साहेबच होते आणि मग त्या ठिकाणी मला कॉलेजवर त्यांनी घेतलं, कृषी महाविद्यालय पुणे, उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय पुणे. त्या ठिकाणी मी तिथं 1-2 वर्ष काम केलं, एक प्राचार्य उद्यान विद्या महाविद्यालयाचं. आणि त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर उल्मिक साहेब ॲग्रिकल्चर कॉलेजला असायचं आणि मी उद्यान विद्यालयाला असायचो. तर त्या ठिकाणी एक विद्यार्थी उद्यान विद्या विभागाचे विद्यार्थी किंवा कॉलेजचे विद्यार्थी एक जी काय नर्सरी आपली विद्यापीठाची कॉलेजची असेल ते नर्सरी डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची बांधिलकी असल्यामुळं जास्तीत रोप निर्मिती करून शेतकऱ्यांना कसे पुरतील, ती फळाचे असतील, भाजीपाल्याचे असतील किंवा काही शोभिवंत झाडाचे असतील तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी लॅबोरेटरी डेव्हलपमेंट केला जास्त आमच्या, कारण ॲक्रेडिशन असतं, आपल्याला वेगवेगळ्या समितीला सामोरं जावं लागतं. तर फार्म आणि लॅबोरेटरी 1-2 वर्ष मला तिथे डेव्हलप करायला वेळ मिळाला चांगला. आणि त्यानंतर मग मी 2010ला राहुरी परत जिथे सुरुवात केली त्या ठिकाणी 2010 पासून राहुरीला वापस आलो. निश्चितच श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपला विषय सुरू आहे माझा जीवन प्रवास आणि आपल्याशी संवाद साधत आहेत माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, माझे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आलं असेल की अनेक महान राष्ट्रीय पातळीवरचे संशोधक असतील, विस्तार कार्यकर्ते असतील आणि सन्माननीय कुलगुरू महोदय असतील, यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्या अशा महान अशा संशोधकांच्या बरोबर ते घडले, त्यांच्या सहवासात वाढलेत आणि त्यांचे विचार इम्प्लिमेंट करण्यासाठी ते सातत्यानं पुढे आहेत. आणि आता त्यांचा प्रवास राहुरी या ठिकाणी पुन्हा एक विभाग प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे. सर, विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना नेमकंच आपल्या कामाचं स्वरूप कसं होतं आणि या ठिकाणच्या काय आठवणी कशा पद्धतीने काम? आता तसं उद्यान विद्या विभाग म्हणजे आपल्या विद्यापीठाचा सगळ्यात मोठा विभाग
डायरेक्टर फार्म आणि उद्यानविद्या विभाग हे मोठे विभाग आहेत. बरं. ह्यांच्याकडे जमिनी क्षेत्र भरपूर असतं, ह्यांच्याकडे बागा भरपूर असतात आणि स्टाफ रिक्रुटमेंट सुद्धा जास्त असतं. बरं. आज उद्यानविद्या बघितलं तर आपलं 127 स्टाफ आहे, टेक्निकल स्टाफ 127, मोठी डिपार्टमेंट मोठं आहे, डिपार्टमेंट. 10 जिल्ह्यात विभागलेलं असतं. तर मला खरंच माझं भाग्य समजतो की ज्या ठिकाणी माझे मार्गदर्शक असतील, माझे गाईड असतील, माझे वरिष्ठ असतील, त्या ठिकाणी बसले, त्या ठिकाणी मला ती पोस्ट मिळाली. मग डॉक्टर मोरे साहेब असतील किंवा सुवान डॉक्टर आर एस पाटील असतील आणि डॉक्टर के जी चौधरी असतील, हे सगळ्या लोकांच्या आदर्श माझ्यापुढे डोळ्यापुढे होताच आणि त्यांचा आदर्श पुढे ठेवूनच मी त्या खुर्चीचा बसलो आणि कामाला सुरुवात केली. तर सांगायला मला आनंद वाटतो की त्या खुर्चीने मला भरपूर काम करण्याची संधी दिली आणि मी या ठिकाणी उद्यानविद्या प्रमुखाचं एक जी रेकॉर्ड असतं ते जवळपास 10 ते जवळपास 2023 असं 13 वर्ष कंटिन्युअस या प्रमुख पदाचा मी त्याकडे पदभार पाहिला आणि या पदभारामुळं मला विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचं एवढं मोठं काम करता आलं की डेव्हलपमेंट करता आली. आज त्यावेळेला काय आमच्या डिपार्टमेंटचे जे काही सेक्शन होते फार्मचे, पर्टिक्युलर फार्मचे, त्या ठिकाणी पत्र्याचे शेड होते, त्या ठिकाणी लाईट नव्हते, त्या ठिकाणी रोड नव्हते, बागा व्यवस्थित करणं गरजेचं होतं. तर मला अभिमानानं सांगायचं वाटतं की जी काही आपली नर्सरी राहुरीतली आहे, राहुरी कृषी विद्यापीठात आमचे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्या त्या नर्सरीच्या सहाय्यानं किंवा जे काही आमचे फळबागा आहेत त्यांच्या सहाय्यानं त्यांचं जे काही फंड निर्माण होईल त्या फंडाच्या सहाय्यानं आज मी अगदी अभिमानानं विद्यापीठाला आपल्याला सांगू इच्छितो की विद्यापीठातले उद्यानविद्या विभाग सेंटर की सर्व गुण संपन्न, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण तयार झालेलं आहे. मग त्यातले रस्ते असतील, त्या विद्यापीठातल्या कमान्या असतील. आज मला माहिती कुठल्याही डिपार्टमेंटला किंवा कुठल्याही विभागाला की कमान नाहीत, पण अशा कमानी तर भारदस कमानी आपल्या फार्मला आहेत. आणि रस्ते पासून जी काही शेड असेल, लहान शेड असतील किंवा फार्म स्ट्रक्चर असतील किंवा पॉलिहाऊस स्ट्रक्चर्स असतील, प्रत्येक स्कीमला जे काय आमच्या सेंट्रल कॅम्पला 4 स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीमचं इन्फ्रास्ट्रक्चर कन्वर्ट केलं, पूर्ण सगळं मॉडिफाईड केलं. मग एक्झिबिशन सेल असेल, आपल्याला ज्ञात असेल की जे नर्सरीमध्ये आहे ते सुद्धा मॉडिफिकेशन केलं. आणि त्याच काळात जसं माळी ट्रेनिंग सेंटर आपलं गणेशखिंडला एक बॉटॅनिकल गार्डन जुनं आहे की ज्याचे निळू फुले आहेत, तर तसंच एक ह्या विद्यार्थ्यांची आपल्याला मदत व्हावी. मध्ये 40ची बॅच डॉक्टर मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यावेळेला 2014 साली आपण या विद्यापीठात उद्यानविद्याला सुरू केली. ते आज काय सुरू आहे की 40 विद्यार्थी माळी ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, आपल्या खर्चानं सुरू केलं. ते त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला डिपार्टमेंटला मदत होते. आणि डिपार्टमेंटचं सांगण्याचं जे लॅबोरेटरी असतील, आमचे क्लासरूम असतील, सगळं मॉडिफाईड केलं. त्याचबरोबर ह्या 10-13 वर्षाच्या काळात जे माझे विभाग आहेत, मग ते धुळ्यापासून नंदुरबारपर्यंत आणि इकडं नाशिकपासून सोलापूरपर्यंत ज्या हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंटसाठी पैसा लागेल त्या सर्वांना मी सढळ हाताने विद्यापीठातल्या उद्यानविद्या विभागाचा फंड दिला. आणि त्या ठिकाणी सुद्धा फार्म असतील, इरिगेशन फॅसिलिटी असतील, लॅबोरेटरी असतील, क्लासरूम असतील किंवा पॉलिहाऊस स्ट्रक्चर असतील, नर्सरी पॉटिंग शेड्स असतील, ह्या सगळ्या डेव्हलपमेंट केल्या. म्हणून मला आपण अभिमान सांगतो की 13 वर्षाच्या काळात मी डिपार्टमेंटचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं इनपुट आपल्या सर्वांना आता डोळ्यापुढे आहे. अगदीच. पण शेतकरी बंधूंनो, आपण माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांना ऐकत असाल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या त्रिसूत्रीवरती काम करत असतं आणि नेमकं शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून हे सर्व काम चालू असतं. आणि सरांचं जर कामकाज बघितलं की प्राध्यापक असेल, संशोधक असेल, त्यानंतर विस्तार शिक्षण असेल, अशा पद्धतीतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपण उपयोगी पडू या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. सर, एक विभाग प्रमुख म्हणून आपण केलेल्या कामाचा या ठिकाणी उहापोह केला. 13 वर्ष विभाग प्रमुख आणि 13 वर्षामध्ये 26 वाहन असं सातत्यानं विद्यापीठामध्ये बोललं जातं. सर, काय सांगता येईल? नाही, 13 वर्षात 26 वाहन खरंच म्हणजे नाविन्यपूर्ण ती कोइन्सिडेन्स झाला आहे की आपल्या सगळ्या सहकार्याचे, मग आमची भाजीपाला स्कीम असेल, आमची फळझाडाची स्कीम असेल, आमची नर्सरी स्कीम असेल किंवा आमच्या बाहेरचे जे काही स्कीम असतील, कांदा संशोधन केंद्र असेल किंवा गणेशखिंडला भाजीपाला संशोधन केंद्र असेल, या ठिकाणच्या सगळ्या माझे जे काही बंधू असतील, माझ्या भगिनी असतील, जे काही सायंटिस्ट म्हणून काम करतात, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रेमानं आणि मी त्यांना फक्त लढ म्हणून म्हणत गेलो आणि त्यांना प्रोत्साहन देत गेलो आणि त्यांना जी काही फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी देत गेलो. आणि त्यामुळं एवढं मोठं काम किंवा एवढं मोठं काय वाहनाचं नंबर घेतला हा तयार करण्यास सहभाग लागला. मग त्यात डाळिंबाचं फुले भगवा असेल किंवा कांद्याचं फुले समर्थ असेल किंवा आता नवीन आलेलं फुले स्वामी असेल, असे सो आणि चिंचाचे आपले श्रावणी आलेले आहे, डाळिंबाचे आपलेले, बोर्स आलेले, असे सो मेनी आपले व्हरायटी आपण आपलं तयार करण्यात आला. पण या सगळ्याच्या सहकार्याने, हे माझं नाही, हे सगळं माझ्या विभागाचं आणि माझ्या कर्मचाऱ्यांचं काम होतं. त्यात माझा एक थोडं खारीचा वाटा होता म्हणून मला ते करता आलं. त्याचबरोबर जे काय आपण सांगितलं की आपण शेतकऱ्या बांधलेलं आपलं विद्यापीठ सगळ्या शेतकऱ्यामध्ये प्रचलित आहे, मान्यता प्राप्त झालेला आहे.
त्याचबरोबर मी अगदी तुम्हाला अभिमानानं सांगू शकेन, जे आपले नर्सरी आहेत, मग उद्यान विद्याचे असेल किंवा डी ब्लॉकचे असेल, या ठिकाणी होणारी झाडाची निर्मिती किंवा रोपांची निर्मिती ही आपल्या महाराष्ट्रातच जातात असं नव्हे, तर उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा आपल्या झाडांच्या आपल्याला रोपांना मागणी असते. आणि डाळिंबामुळे किंवा पेरूमुळे किंवा बाकीच्या व्हरायटीमुळे आपली रोपांची विक्री ही बाहेरच्या राज्यातसुद्धा होती. त्यामुळे आपलं विद्यापीठ ह्या नर्सरीमुळे किंवा रोपामुळे एखाद्या बाकीच्या राज्यातसुद्धा प्रचलित आहे. तर एवढं मोठं काम हे आपल्या विद्यापीठात ह्या नर्सरीमार्फत आणि विभागामध्ये झालेलं आहे. अगदीच 3 स्टार रेटिंग असणारी नर्सरी म्हणून बरोबर आहे. अगदी गेल्याच वर्षी आपल्याला नर्सरीचं हायेस्ट रेटिंग जे 3 स्टार आहे तीच आदरणीय BNS रेड्डी मूर्ती ह्यांच्या चेअरमनखाली कमिटी झाली गेल्या वर्षी 2023ला. आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाकी संशोधन संचालक असं यांच्याखाली आपल्याला विद्यापीठाला एक 3 स्टार हायेस्ट स्टार रेटिंग हे आपल्या नर्सरी मिळालं. आणि त्यांचं मार्गदर्शन विद्यापीठाच्या सर्वच अथॉरिटीचं ह्या माझ्या विभागाला डिपार्टमेंटला डेव्हलपमेंट करायसाठी वेळोवेळी लाभत गेलं आणि त्यामुळे कदाचित हे आपल्याला व्यवस्थित करता आलं. निश्चितच. श्रोतेहो, अतिशय छान पद्धतीची माहिती आपल्याला डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर हे आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आपला विषय चालला आहे माझा जीवन प्रवास. आणि आपल्या लक्षात आला असेल की सरांचा किती उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे, किती मोठं काम आहे, हे सगळं आपण जाणून घेत असताना अक्षरशः आपल्या अंगावरती शहारे येत असतात. आणि हाच प्रामाणिक उद्देश आहे की नव्या पिढीसमोर एक आदर्श कसा आहे, किती झोकून देऊन काम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत, किती कृतज्ञता विद्यापीठाप्रती आहे, हाच उद्देश प्रामाणिक ठेवून माझा जीवन प्रवास हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आम्ही त्यांचा आवाज पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. विषयाची व्याप्ती अत्यंत मोठी आहे आणि वेळेचं देखील बंधन आहे. या गोष्टीचा विचार करून आज आपण भाग 1 मध्ये या ठिकाणीच आपण थांबतो आहोत. पुन्हा भाग 2 मध्ये आपण त्यांचा उर्वरित विभाग प्रमुखानंतरचं सहयोगी अधिष्ठाता ते संचालक पर्यंतचा प्रवास, त्याचबरोबर प्रक्षेत्र विकास डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं असणारं योगदान असेल किंवा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी भावी त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तेव्हा आज भाग 1 मध्ये या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाल्या.